आपण नेहमी मोती हा पांढराच बघतो, पण खरं सांगायचं झालं तर मोती हा पांढरा नसतो. तो गुलाबी, रुपेरी, निळसर, जांभळा, अगदी काळ्या रंगातही सापडतो. मोत्याचा रंग हा शिंपल्याच्या जाती, पाण्याची गुणवत्ता आणि शिंपल्याच्या आतमधल्या नॅक्रेवरती अवलंबून असतो. सोबतच स्ट्रेस एलिमेंट ज्याला आपण खनिज पदार्थ म्हणतो किंवा सूक्ष्म घटक म्हणतो, जे पाण्यामध्ये ऑलरेडी असतात. त्याचा मोत्यांच्या रंगावरती एक महत्वाचा परिणाम होतो. जसं आपण इथे बघतोय, जिथे आपण गुलाबी आणि थोडासा जांभळा कलरचे तुम्हाला मोती पाहायला मिळतात. इथे हा सुद्धा गुलाबी आहे. हा जो गुलाबी रंग आहे हा मॅग्नीजमुळे येतो. जसा हा राखाडी आहे, हा काळा रंग आहे, हा कार्बनमुळे येतो. पांढरा रंग हा कॅल्शियम कार्बोनेटने येतो. तिथेच हिरवा किंवा निळसर रंगाचा मोती आपल्याला बनवायचा असेल तर कॉपर उपयुक्त ठरतं. आणि जिथे आपल्याला सोनेरी रंगाचा किंवा पिवळा रंगाचा मोती हवा असेल तिथे आयरन उपयुक्ती पडतं. या वेगवेगळ्या रंगामुळे सुद्धा प्रत्येक मोती हा युनिक बनतो.